तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। दिवाळीनंतरचा दुसरा दिवस म्हणजे पाडवा, आणि पाडवा म्हणजे हा नवरा बायकोचा जास्त सण असतो। याच्यामध्ये बायको नवऱ्याला ओवाळते, सगळ्यांना माहीत आहे। पहिली जी पाडवा असते किंवा दरवर्षी प्रत्येक पाडव्याला आईला देखील पप्पा काही ना काही असं गिफ्ट वगैरे देत असतात, किंवा पैसे किंवा कधी गिफ्ट असं काहीतरी मिळत असतं आईला। पण यावर्षी एक मेंबर आमच्या घरात वाढलेत, म्हणजे वहिनी आलेल्या आहेत। त्यामुळे दादा आणि वहिनीचे पहिलेच पाडवा होता, तर दादानी काय गिफ्ट आणलेलं आहे वहिनीसाठी आता वहिनीला माहीत नाही आहे, सरप्राईज आहे। तर आपण बघूया आता, यांचं इथे ओवाळणं वगैरे होईल, त्याच्यानंतर दादा काय गिफ्ट देतो हेच बघण्यासाठी आम्ही सगळे एक्साइटेड आहेत। तर चला बघूया आता। फटाक्याचा वास कोण राहिला इकडे? बेन टेक्स्चर झालं गिफ्ट। नाही तर फराळ भेटणार नाही। पूर्ण ताटच देऊन द्या, पूर्ण प्लेट घ्या ना, करंजी खाऊ घाला। अरे बापरे, काय भेटलं काय भेटलं? काय मजबूत डबी आणली, लॉकेट। ओह माय गॉड, काय आहे? हा तर मग सोन्याचाच आहे ना? आम्ही कुठे म्हटलं पितळाचं? बजेट कमी आहे सध्या, बजेट कमी आहे। तर मंडळी बघितलं तुम्ही, वहिनीला काय गिफ्ट मिळालं आहे। सोन्याचं लॉकेट आहे, त्याच्यामध्ये छान असं हार्ट शेपमध्ये लॉकेट आहे, आणि दादानी वेळेवर आणलं आहे। ते मला कोणालाच माहीत नाही कधी आणलं तर, पण त्याला सांगितलंच नव्हतं, वहिनीला सरप्राईज होतं। तर अशा पद्धतीने वहिनीने दादाचा खूप सुंदर पाडवा झाला। आणि यानंतर मी आलो होतो, म्हणजे आम्ही नेहमीच आलो होतो माझ्या फ्रेंडकडे। तर इथे महालक्ष्म्यांच्या असतात त्याच्याकडे भाऊबीजच्या दिवशी, तर आदल्या दिवशी इथे छान महालक्ष्म्या ज्या बसवल्या जातात त्यांची एंट्री असते। ते खूप सुंदर असं डेकोरेशन, आणि हा तसा पण डेकोरेशनमध्ये म्हणजे हे ऑर्डर वगैरे घेतातच, हा तर एक्सपर्ट आहे। पूर्ण फॅमिली यांची छान डेकोरेशन वगैरे खूप सुंदर करतो, फुलांची एंट्री असेल, हे सगळ्या गोष्टी असेल। तुम्हालाही लागलं कधी लग्नात असेल किंवा इतर काही सप्तपतीचं असेल किंवा घरात एंट्री असेल, लहान मुलांची एंट्री असते, फंक्शन्स असतात, याच्यासाठी तुम्ही डेकोरेशनसाठी त्याला कॉन्टॅक्ट करू शकता। मी लागलं तर नंबर दिले, इतकं सुंदर डेकोरेशन करतात हे। माझ्या घरच्या लग्नाच्या ज्यात तुम्ही बघितलं असेल, वहिनीच्या एंट्रीचं डेकोरेशनसुद्धा याने केलं होतं, त्याच्यानंतर हळदीचं डेकोरेशनसुद्धा याने केलं होतं। तर जेवढेही आमच्या घरात फुलांचे जे डेकोरेशन होते ते सर्व आम्ही याच्याचकडे दिलं होतं कॉन्ट्रॅक्ट, खूप सुंदर केलं होतं। तर या पद्धतीने बघा एंट्रीला खूप छान केलं यांनी। खूप वेळ कमी होता कारण वेळ झालेला होता, तरीसुद्धा फास्टमध्ये इथे छान यांनी कवर केलं फटाफट। आणि मग महालक्ष्म्या बसवायच्या होत्या, तर आता पहिले एंट्री होत असते, महालक्ष्म्यांना सोन पावली आपण घरी आणतो, आणि मग नंतर महालक्ष्म्यांचं जे काही आहे मुखवटे वगैरे लावून इथे तयारी सुरू होती। फक्त मुखवटे लावायचे बाकी होते, बाकी साडी वगैरे नेसून हे तयार होते। महालक्ष्म्यांचे मुखवटे आतमध्ये आले की मग ते लावून छान डेकोरेशन वगैरे केलं जातं, सजवलं जातं देवींना। आणि मग नंतर जे काही दिवा वगैरे आहे तो लावला की मग फायनली महालक्ष्मीची स्थापना असते ती होते। तर अशा पद्धतीने आता एंट्री आपण बघूया कशी होते। तर एंट्री या नाही, आता नाही म्हणत, नंतर पाजा हळू हळू. तुमचा
बस तिथंच थांबा. मावशी त्यांचे पाय दुखू ना. आई आवाज चल तिकडे बांधणार आहे थोडं तिकडे पायरे इकडेच येते तो. ठेव तिथं खाली. ठेवलं होतं का खाली. चल तिकडेच पकडून इकडे सांग आताच तोडलं. काढून घे. नाही होते वाकली पण आता संध्याकाळ. पाय जो पाय हा दिव्याचा उजेड रे. काढणे आले. एकोणच लावलं. बटनच लावायचं राहिलं तर कुठं बटनच नाही दिसून राहिलं. नाही ना ते बटनच नाही दिसून राहिलं कुठं आहे तर. शुभम मामा बटनच लावायचं. सोन्याच्या पायी. गौराई तुम्ही कशाच्या पायी. धान्याच्या पायी. गौराई तुम्ही कशाच्या पायी. आरोग्याच्या पायी. गौराई तुम्ही कशाच्या पायी. सगळ्याच्या पायी. चला या मग इकडे आता. चला चला संपले नाही फुलं. चला उजवं पाऊल टाका. उजवं. कॉटन कुठं ठेवला मगाचा आई. तर अशा पद्धतीने गौराईंची एंट्री झाली आणि आता इथे शृंगार चालू होता. तर यामध्ये 2 देवी असतात, एक लहानी असते आणि एक मोठीशा दोघी बहिणी असतात. तर हे तर तुम्हाला माहीतच आहे महालक्ष्मींचं स्टोरी वगैरे. तर इथे आता सर्वजण फुलांचे वगैरे डेकोरेशनच्या मागे लागलेले होते, कारण एक तर लेट खूप झालं होतं. आरती करायची असते आता महालक्ष्मी बसल्यावर आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या इथे छान जेवण आणि भंडारा वगैरे पण आहे. आणि मेन जो असतो महालक्ष्मी ज्या दिवशी जेवतात त्याच दिवशी जेवण वगैरे ठेवलं जातं. तर आता इथे पहिले शृंगार आणि मग नंतर आरती होणार होती. पण मी आरतीसाठी थांबलो नाही, मग मी दुसऱ्या दिवशीच्या आरतीला येणार होतो कारण खूप लेट झालेलं होतं घरी जायला. घरी पण सगळे पाहुणे होते, ईश्वरी आलेली होती. त्या दिवशी भाऊबीज झाली आमची घरी. तर भाऊबीजचा ब्लॉग तुम्ही आधीच बघितला, फक्त महालक्ष्मींचा आणि पाडव्याचा ब्लॉग राहिला होता, त्यामुळे तो एकत्र करून तुम्हाला दाखवत आहे. तर खूप सुंदर दिसत होतं यार महालक्ष्मी, खूपच भारी. आणि हा देखील त्याच्या बहिणी आणि भावांनी मिळून घरीच बनवला, इतका सुंदर बनवला होता की जबरदस्त, खूप सुंदर दिसत होत्या महालक्ष्मी. माझ्याजवळचा घेणार मग तो मेहंदी कलरचा आहे, दुसरा आहे, तो दुसरा आहे वर्कचा. तर हा जेवणाचा दिवस होता ज्या दिवशी मी आलो होतो आणि ते छान असं ताट महालक्ष्मींसमोर ठेवलेलं होतं. आणि आज देखील खूप सुंदर असा साऊथ इंडियन लुक असल्यामुळे देवीचा तो हार देखील असा साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये त्यांनी छान बनवला होता आणि खूप सुंदर दिसत होत्या. आज पण महालक्ष्मी खूपच भारी यावर्षी, म्हणजे खरंच खूप युनिक आणि असे थीम होती त्यांची, त्यामुळे एकदम साऊथ इंडियन लुक आणि गोड असा चेहरा महालक्ष्मींचा दिसत होता. तर इथे छान मी ह्या व्हिडिओ जे काढले होते हे रील्ससाठी काढले होते, पण आडवे व्हिडिओ कमी होते. तर आता आरतीला सुरुवात होणार आहे, तर आपण आरती बघूया आणि मग नंतर व्लॉगला एंड करूया. दर्शन माते मान स्वामी माते मान कामना पूर्ती. जय देव जय देव जय मंगल
मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे देव जय देव जय श्री शंकराओ स्वामी शंकर आरती ओवाळो भावारती ओवाळो कर्पूर गौरा जय देव जय तर या पद्धतीने महालक्ष्म्यांची आरती झाली आणि खूप सुंदर आरती आणि व्यवस्थित प्रसाद वगैरे वाटप झाला. त्यानंतर अर्धा एक घंटा महालक्ष्म्यांचा जो दरवाजा आहे तो बंद ठेवला जातो. महालक्ष्मी जेवण करतात आणि त्यानंतर मग परत आवाज देऊन तो दरवाजा ओपन केला जातो आणि मग इथे पहिली पंगत बसवली जाते. तर अशा पद्धतीने हा ब्लॉग आपण आज इथेच एंड करूया. कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. बाय गाईज.